हिचा चहा बनवून नाही झाला का बाबा? किती वेळचा तोंड धुवून झालाय माझा. चहाचा पत्ता नाही आहे. ललिता, ओ ललिता. काय झालं जी? का का झाला म्हणते? किती वेळचा वाट पाहून राहिलो चहासाठी. चहा व्हायचाच आहे तुझ्या अजून? 2 कप चहा शिजायसाठी एवढी वेळ लागते का? अहो बापा, आधी आता झाडझुड गिडझुड करतो म्हटली, मग चहा बनवते. तुम्हाला की नाही उठता बरोबर चहाच पाहिजे. बघा हो, कालही म्हटले तुम्हाला मी त्या मुंगण्याच्या शेंगा तोडून द्या म्हणून. तोडून नाही देत. आता घरी भाजी बनवून टाकीन आणि जास्त निघतील तर विकूनही टाकीन. त्या झाडाला जटर होऊन राहिल्या, मग जटर झाल्यावर कोणी घेतात का? बापा बापा, काहून हसायला बसले ना? नाही नाही, शेंगा विकायला जातो म्हणते की नाही म्हणून हसलो. याच्यात का हस नाही बापा. आता मला सांगा, 10-15 किलो शेंगा निघतील, तर विकीन नाही तर का? तर रोज कचरा झाडतो, रोज कचरा झाडतो. कमी पाला पडते त्या मुंगण्याचा. तो शेंगा घेणारा आलाच नाही यावर्षी. मागच्या वर्षी आला होता तर नेलं होतं घेऊन. अरे एक दिवस मिळाला होता तो. आता सांगितलं नाही का मग त्याला? शेंगा आहेत फरल्या तर घेऊन जाईल. नाही नाही, आता तो म्हणते की मी भाजीपाल्याचा धंदा बंद केलो म्हणते. असं का? म्हणूनच नाही दिसला. हो तर थोडेसे तोडून द्या ना, मग मी विकतो वाटल्यास. आता लोकांच्या घरी टमाटर बिमाटर निघतात तर विकतातच ना, वांगे बिंगे. घरीच खातात का ना, वाटतात का असे? नाही नाही, तुझं तर म्हणणं बरोबर आहे. हो तर आता जास्त निघतील तर विकून टाकीन. मग वाटल्यास कमी राहतील तर मग कोणालाही देता येते थोडासे एका भाजीचे. आता माहित आहे 2 किलो वांगे निघाले तरी लोक विकतात. मग आपणच विकत घेतो तर मग कशाला आपण फुकटमध्ये द्यायच्या? आपणही विकायचे आपल्या घरी माल निघाला तर. तोडून द्या ना बापा, उच्च हाताने तोडून द्या ना. उच्च हातानं म्हणजे का? हातानं तोडू का? हात पुरते माझ्या? अहो नाही, बासानं तोडा. बासाला बांधा ठाकोटी आणि तोडा. हो तर बास आहे का घरी? लंबा बास लागते ना. हो बाबा, बास तर घरी आहे नाही. सूर्यकांताच्या घरी आहे, आणू का? आण ना तर मग, का हाताला तोडू का? हो हो, आणतो आणतो. चहा मांडली का नाही तर तू? हे भगवान, चहा तर गॅसवर मांडली नाही, इकडे येऊन तुमच्यासोबत गोष्ट सांगत आहो. आटला का बाबा चहा? कुठं राहते कुठं नाही हिचं लक्ष माहित नाही. त्या दिवशी भात जाडून टाकलं होतं, आता आज चहा आटला म्हणते. चल जाऊनच पाहू दे, आटला का दडला तर गंज. काय झालं ललिता, आहे का नाही चहा? का आटला पूर्ण? सांगा मग, त्यांना कळवून सांगा मग. हो हो, सांगतो ना सांगतो. अजून सगळे मजेत? हो हो मजेत. हां 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 हां. हो हो, ठीक आहे ठीक आहे, सांगतो सांगतो. बरं ठीक आहे जी, नमस्ते जी, नमस्ते. हो, कोणाचा फोन होता? हा, आपल्या युवयाचा फोन होता. हो, काय सांगतो सांगतो म्हणत होते तुम्ही? आता फोनवर बोलत होते ना, सांगतो सांगतो म्हणून. माधुरीला काही सांगायचं तर नाही आहे? नाही ना हिंदू, तू तर का नाही बारलीच घाबरते. त्यांनी दुसऱ्या कामासाठी फोन केला होता ना. तुम्हाला किती वेळा म्हणते फोन स्पीकरवर ठेवा म्हणून, तुम्ही स्पीकरवर ठेवतच नाही, ऐकूच नाही देत. कसं ऐकायचं आहे तुला? सांगतो ना मी, जे सांगायची गोष्ट राहते ते सांगतो ना तुला. अहो सांगा ना, काय म्हणाले तर? सांगा बाबा, लवकर सांगा. मला तर धकधक होत आहे. कोणती गोष्ट आहे तर? अरे कोणती नाही, ते म्हणत होते आपल्या ओळखी पैचांमध्ये एक मुलगी आहे म्हणत होते. काय मुलगी का? मुलगी कोणासाठी मुलगी? अरे कोणासाठी म्हणजे धनराजसाठी ना, तुझ्या भावासाठी. हो पण त्यांना सांगितलं ना तुम्ही? हो हो, मागेच बोललो होतो ना. तसं नाही म्हणत मी, आता सोडचिठ्ठी वगैरे व्हायचीच आहे. ते तलाक द्यायला तयारही नाही आहे. कसं करावं बाबा, काही समजत नाही. हो, हे गोष्ट सांगून नाही झाली. फक्त एवढा सांगून झाला त्यांना की त्याची बायको सोडून गेली म्हणून. हो तर तेच तर म्हणते ना मी. त्यांची सोडचिठ्ठी झाली असती तर आपणही मोकळे ना, ते पण मोकळे. तर ते द्यायला तयारच नाही आहे. मग आता इकडे आपण जमवला लग्न, माहीत वगैरे झाला तिला, आणेल पोलीस घेऊनच येईल मग ते. मग जा सगळेजण जेलमध्ये चक्की पिसा. हो हो, तुझंही म्हणणं बरोबर आहे. आधी हा मोकळा करून टाकावा लागेल नाही का? नाही तर का तर बापा, मदत झुलबत आहे. एक तर सोडचिठ्ठी देती, नाही तर मग येते आपल्या घरी. सरपंचीन ताई, ओ सरपंचीन ताई. कोण आहे बापा? ललितासारखा आवाज येते. ये ये इकडे आ. अरे इकडे बसले आहेत, मी तर तिकडे मागे आवाज देत होती. काहून तर कशाचं काम आहे तर कशाला आवाज देत होती? ताई, त्या सूर्यकांताच्या घरच्या वेरू आणलं का? बस बस. माहित नाही बाबा मला. हो हो, आहे आमच्या घरी आहे. कधी आणल्या हो तुम्ही? अरे या नारायण झाबरू गिबरूने आणला. बटाईला नेऊन द्या म्हणलं तर ऐकलं नाही. आता ज्याची वस्तू काम झाला का त्याच्या घरी नेऊन नाही देता येत का? आणि ललिता झाली का रब्बी लावून? हो हो झाली ना, एकच एकराला होती ना.
असं का? मग आता खाली आहे का? खाली असेल तर येशील मग कटया सोलायला. नाही ना सरपंच ताई, 3-4 दिवसाचा आहे अजून. पर आम्ही जात होता त्यांचा होते 3-4 दिवस, मग त्याच्यानंतर हो खाली. असं का? द्या ना, कोणाकडे आहे तर. इंदुजा सांगून दे कोट्याकडे आहे. बापा, तिकडे ठेवले का ते? कोणता काम आहे तर ललिता तुला वेरूचा? आता का सांगू बापा यांना. आहे, थोडासा कामच आहे. चला ना, कोणाकडे आहे तर सांगा ना लवकर, ते वाट बघत असतील. हो हो, चल चल. हो, कोणाकडे नेता काडी? ते 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 तुमच्या मागे मागे, त्या काडीच्या मागे साईडला पहा ना, साईडला. दिसते ना बापा, दिसते दिसते. चुप राह तू. फिरवा ना काडी, फिरवा फिरवा काडी फिरवा. फिरवत आहो तरी दिसते का नाही तुला? हट बापा, कोणाकडे नेतात काडी. हा हा हा, फसवा 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 ना, खिचा लवकरच तर मोडते फांदी. थोडा ना फांद्या, थोडा, काही नाही होत. चढू का झाडावर, चढू का? येतून बरोबर हात नाही पुरत. नाही नाही बापा, हा मुगण्याचा झाड कडक होते, पटकन तुटते. असं काडीनच तोडा. समोर फाकोटी नाही बांधलं का? बांधलो तरी दिसते का नाही दिसत तुला? तर माहित नाही का बाई आहे नाही? असा केला का, तसा केला का, तसा केला का, लावून दिलं नाही तर बडबड बडबड बडबड. लक्षही नाही लावू देत मला. धरणं तर तूच तोड नाही तर मग. हो नाही नाही, तुम्हीच तोडा. सांगत आहो मी, ते तुमच्या मागे शेंग आहे म्हणून. आता आहेत ना, मलाही डोळे आहेत ना, पाहत आहो तरी मी. हा हा हा, आता तुटेल. हा, खिचा 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 खिचा. हट बापा, कसे कसे फाकोटी बांधले तर ते तुमची फाकोटी निघाली तिथून. अहो, शेंड्यावरून थोडासा बासला काटा आणि तिथं काडी टाका, बांधा चांगल्या ना, म्हणजे पट पट शेंगा तुटतात. आता दुसऱ्याच्या घरच्या बास आणली आहे तू ना, त्याला काटू? हा, का म्हणतील ते? शिव्या नाही देतील का? पुन्हा देतील का तुला बास? समोर आणा काडी, थोडेसे समोर आणा. ते समोरची शेंग तोडा. आणि बघा, ह्या खांद्याला आहेत 4-5 शेंगा. हो हो, त्या पडल्या तर उचल ना, तू उचल ना. का बापा, तुम्हाला शेंगा तरी तोडता नाही येत? किती वेळ लावून राहिला शेंगा तोडायसाठी? आता तोडत आहो ना, तोडत आहो ना म्हणलं ना. दिमाग खराब करून टाकले माणसाचं. तू वेच ना, त्या पडल्या आहेत तर वेच ना. हो ना जी, व्यस्त ना, तुम्हाला सांगत आहो ना, ते तिकडे आहे म्हणून शेंग. माहित आहे, दिसते दिसते, मला दिसते. तू आपला काम कर. होतील का ललिता? त्या ठोकरवाल्या तोडा ना जी. का माहित नाही, त्या बघा टक दिसून राहिल्या. तोडूनच घ्या, जेवढ्या आहेत तेवढ्या. हो थांब, हे का नाही बांधावं लागते, दुसरी काडीच बांधावं लागते. फाकोटी करावं लागते, तेव्हा मग पडतात पटपट. किती वेळा बांधल्या जी? एवढ्या शेंगा तोडतपर्यंत 4-5 वेळा बांधून होऊन गेला. अरे तर घसरते ना, लटकते ना, घसरते मग. थोडासा फलकवा म्हणतो बास समोरून, तर तसंही नाही आहे का? बयड आहे का तू? दुसऱ्याच्या घरच्या बास आणि तिथं फलकवा म्हणते थोडासा. चला ना, आता एवढ्या शेंगा तोडून झाल्या, आता थोड्याशा राहिल्या, तोडतो. असं हे शेंगा तोडासाठी हे वेरू मागायला आले नाही, आणि कशाला पाहिजे म्हणलं तर काही सांगितलं नाही. असं तर शेंगा तोडायसाठी वेरू मागायला आली होती का? हो हो, आता म्हणलं ह्या ठोकळ झाल्या, तोडून टाकायच्या. एवढ्या मोठ्या तोडली ना, विकते की का? हो, आता एवढ्या मोठ्या निघाल्या तर विकूनच टाकते म्हटले. असं मलाही देऊन देशील बापा अर्धा किलो? हो ना, तर हो, घेऊनच जा ना, आता आली तर. पायासाठीच आली असेल ना, कशासाठी वेरू नेत आहे म्हणून. मी म्हणलं वेरू मिळाला का नाही बापा, सरपंच भाऊच्या घरी नेला होता. नाही ना, गेली होती ना त्यांच्या घरी, त्यांच्या घरूनच तर आणली. हो, तर म्हणूनच बघायला आले, नाही तर मी जाईन ना आणीन म्हणत होते. नाही, गेली तर दिल्या मग. ह्या शेंगा तोडून झाल्या का मग घरी आणून देशील वेरू? हो, आणून देईन ना. मस्त फरलाय बाबा मुंगना, मस्त फरलाय, लटोरा फरलाय मुंगना. तू तसा कसायला बांधून राहिले तर? तसा सुटेल नाही का 3 वेळा? अहो बापा, त्यांना किती वेळची सांगत आहो मी, थोडाशी म्हणली समोरून पावशीने अशी फलकवा वेरू, तर नाही म्हणतात दुसऱ्यांचा वेरू आहे तर कशाला फलकवाचा म्हणतात. थोडासा फलकवला ना, तिथं काडी टाकल्या तर मस्त फाकोटी होते आणि पटव शेंगा तोडून होतात. नाही तर का, काही नाही होत, थोडासा मारून घ्या, काही नाही होत, मारा थोडासा. अहो चिकूचे बाबा, सूर्यकांताबाई म्हणत आहे फलकवा म्हणत आहे, थोडासा वेरू, काही नाही होत म्हणत आहे. असं का? तर ठीक आहे मग. हो, फलकवून टाका थोडासा, मधात मग काडी टाकला का पटपट मोडतात. नाही तर का बाबा, ऐकतच नव्हते, आतापर्यंत तोडून झाल्या असतात पूर्ण शेंगा. ललिताबाई द्या ना तर मग लवकर शेंगा द्या, अर्धा किलो मोजून द्या, आताच बनवतो भाजी मस्त रश्याची. हो, काटा किल्लो आणतो ना मस्त. दे, आण बरं ललिता पावशी आण, थोडंसं मारतो खुचका. हो, आणतो.
शेंगा घ्या शेंगा मुंगण्याच्या शेंगा, शेंगा घ्या शेंगा मुंगण्याच्या शेंगा, ताज्या ताज्या शेंगा. शेंगा घ्या शेंगा मुंगण्याच्या शेंगा, ताज्या ताज्या शेंगा, शेंगा घ्या शेंगा. अरे वा, मुंगण्याच्या शेंगा. जी ललिता वहिनी, थांबा थांबा. भाऊ घेता का शेंगा घेता? हो हो, शेंगा तर पाहिजेत, मस्त आहेत ताज्या ताज्या. हो ना बापा भाऊ, आत्ताच यांनी तोडून दिला शेंगा झाडाच्या. असं म्हणजे घरी आहे का तुमचं झाड? हो हो, आमच्या घरीच आहे झाड. मस्त चवी देते आमच्या घरच्या मुंगण्याच्या शेंगाची भाजी. मागच्या वर्षी घेतलं होतं ना तरी दुर्गानं. हो का, तुमच्याच घरचे आहोत का? हो हो. सांगा मग किती देऊ, अर्धा किलो? का भाव दिले तर? आता का भाव द्यायचे आहेत? दिलं बापा 10 रुपये पाव, 40 रुपये किलो. आता बाजारात तर 15 रुपये पाव, 60 रुपये किलो आहेत. पण मी म्हणलं आता आपल्या गावगाड्यात कशाला महाग द्यायचा नाही का. देऊ मग, अर्धा किलो देऊ. आता मी तर इकडे चमनबारची डब्बी घ्यायसाठी आलो होतो. वहिनी एक काम कराल ना, घराकडे चालले जाल आणि सांगाल भाऊनं सांगितलं म्हणून शेंगा घ्यायसाठी. आता तुम्ही घेऊन घ्या ना मग जा घराकडे. नाही नाही वहिनी, थोडासा काम आहे मला इकडे. जाईन मी ना, घेईलच नाही मग. नाही नाही, माझं नाव सांगाल, अशी नाही घेत. ठीक आहे बाबा, आता म्हणता तर जातो. अरे कुठे गेला रे? चमनबारची एक डब्बी दे ना. शेंगा घ्या शेंगा मुंगण्याच्या शेंगा, ताज्या ताज्या शेंगा, 10 रुपये पाव, शेंगा घ्या शेंगा. तू ये ना रजनी, आता का ते 2 टमाटर का वापस द्यायचे होत का? आता लागले तर नाही आचा. आता घेऊन आणला ना काल, तर देऊन देते म्हटली. आता तुझ्याही घरी का घेतलेच आहेत ना? काही घरचे आहेत का टमाटर? घरचे राहिले असते ना, वापस दिलीच नसते. बापा नाही राहिला तर एकामेकाला मागावं लागते ना, तर का वापस करावं का ते 2 टन टमाटर? माहित नाही बापा. तसंच त्याच आहेत, 20 रुपये किलो ना, 25 रुपये किलो ना, 30 रुपये किलो. नाही नाही बाबा, कोणती वस्तू नेला तर वापस द्यायला तर बरी होते. आता वापस नाही देईन तर मग पुन्हा देशीलच नाही. नाही नाही, चल झाले असतील तुझे कामं. नाही ना, भाजी व्हायचीच आहे बनवून. आता भाजी कशाची बनवू तर काही समजत नाही. टमाटरची चटणी बिटणीच बनवून घेते. हो बापा, माझी भाजी बनवून नाही झाली. आता वाडीमध्ये काढल्या निघतात का तर पाहतो म्हणली. थोडंसं वरण टाकून देते ना, काढल्याची भाजी बनवून देते. चल मग, आत्ता नाही तर 10 वाजतात. बापा बापा, ललितानं का आणलं विकायला? येत आहे ना इकडे, ते काय टोपल्यामध्ये आहेत. मुंगण्याच्या शेंगा असतील, त्याच्या घरी झाड आहे ना मुंगण्याचा. मुंगण्याच्या शेंगाच होत विकायला आणलं तर तिनं. ललिता ताई, घरच्या झाडाच्या आहेत का शेंगा? हो हो, घरच्या झाडाच्या आहेत. बापा तर मुक्याच फिरवता ना. आवाज वगैरे देतच नाही. कोणी कशा कशा घेतील शेंगा? अरे नाही नाही, आवाजच देत आली. ह्या दुर्गाकडले भाऊ तिकडे रस्त्यावरच भेटले, त्या पानठिल्या जवळ. त्यांनी म्हटलं घराकडे जा, दुर्गा शेंगा घेईल म्हणाले. असं का? त्यांनी म्हटलं का? घेतलं का नाही तर मग त्यांनी? आता ते तिकडे काम आहे म्हणत होते, म्हणून काही घेतले नाही. म्हणून आली बापा मी इकडे. असं का भाव दिली तर मग? 10 रुपये पाव आहेत, 10 रुपये पाव. देऊन दे मग, 1 पाव देऊन दे. बापा भाव तर म्हणत होते अर्धा किलो द्याल म्हणून. आता अर्धा किलो शेंगाची भाजी लागते का? घेऊन घे ना दुर्गा. अर्धा किलो मध्ये बसतातच किती, वजनी राहतात ना. बापा बापा, तर तू विकते कशी कशी तर? काटा किलो नाही, काही नाही. नाही नाही, मोजूनच आणले आहे, बांधूनच जुड्या जुड्या बांधल्या आहेत. असं घरून मोजूनच आणली नाही? हो, अजून काटा किलो कशाला धरायचा म्हटले. ह्या तर एका जुडीमध्ये 4च शेंगा दिसून राहिल्या ना. आता एका पावात किती शेंगा बसतील बापा? 4ही नाही बसत, कमीच बसतात. पण मी एक जास्तच्या शेंगा टाकली आहो. ओ बापरे, कोणाला तर फुकटात देत नाही. एक शेंग जास्तचे टाकलं म्हणते. रजनी तू नाही घेत का? देऊन द्या मला पण, अर्धा किलो देऊन द्या. दुर्गा, अर्धा किलोचे पैसे देऊन देशील, मग आणून देतो तुझे पैसे मी. माझ्याजवळ तर 20 रुपये आहेत बापा चिल्लर. मग 100ची नोट आहे. ललिता ताई, आहे का चिल्लर? मग 100ची चिल्लर आहे. आता तुम्ही घ्याल 20-20च्या म्हणजे 40 रुपयाच्या नाही का? माझ्याजवळ तर 40 रुपयाच्या आहेत, म्हणजे 80 होतील. नाही ना, चिल्लर तर नाही आहेत, 40 रुपये आहेत माझ्याजवळ. एक काम करणार रजनी, घेऊन घे मग ना, पाठवून देशील त्या सिटीजवळ, पाठवून देशील पैसे 20 रुपये. असे म्हणता का ललिता ताई? तर ठीक आहे, देऊन द्या मग 2 जुड्या, अर्धा किलो देऊन द्या. आमच्या घरी तर नुसत्या शेंगाच आवडतात बापा, मन मस्त शेंगा चोखतात. आणि तुमच्या घरच्यात तर मग ना मस्त टेस्टी लागते. द्या द्या, अर्धा किलो द्या. अजून निघतील का मग 8 दिवसात? हो, आता आहेत बारीक बारीक, पाहू मग किती निघतात तर मग देईन. देऊन दे बापा मग मला अर्धा किलो. यांनी सांगितलं म्हणताना अर्धा किलो देऊन दे. अर्धा किलो 2 भाज्या बनवीन. धरू लागू का? वजनी आहे का? नाही नाही, उतरते. चला घ्या, आपल्या मतानं कोणत्या निवडता तर निवडा. जुड्या सारख्याच आहेत. हो तर खाली तर ठेवा बापा.
चल आता भाजी नाही झाली आहे बनवून. शेंगाचीच भाजी बनवतो मस्त रश्याची. द्या ना तर ललिता ताई 2 जुड्या काढून द्या ना. नाही बाबा आपल्या मतानं घ्या निवडून. मग असे दिल्या कमी दिल्या असे म्हणाल. बारीक दिल्या तर ठोकळ दिल्या. तुम्ही आपल्या मतानं घ्या निवडून. असंही आहे का? आपल्या मतानं घेऊन का? ठीक आहे आम्ही आपल्या मतानं घेतो. दुर्गा पाय ना दुर्गा. हो हो पाहते ना. शेंगा घ्या शेंगा ताज्या ताज्या शेंगा. मुंगण्याच्या शेंगा. शेंगा घ्या शेंगा. हे घेते का तर कुंता? कुंता अ कुंता. आई ना उई नाही म्हणत बाबा. आहे का नाही तर घरी सकाळी सकाळी कुठं गेली तर. ललिता वहिनी होत खरं. काय आणलं वहिनी? शेंगा विकायला आणलं? हो हो कुंता घेते का तर? कुंता ए कुंता, या ललिता वहिनीनं शेंगा आणल्या ना मुंगण्याच्या, घेते का? कशाच्या शेंगा? मुंगण्याच्या का? हो हो मुंगण्याच्या शेंगा होत कुंता. असं मोठ्या झाल्या नाही मस्त मोठ्या झाल्या. हो हो घ्या ना जी घ्या ना घेऊन ना. ये ना तर तू पाय ना. पाय पाय ये ये. वहिनी का भाव लागले तर शेंगा? 10 रुपये पाव 40 रुपये किलो आहेत भाऊ. हा ललिता ताई एवढे महाग का शेंगा? नाही नाही कुंता स्वस्तच तर देत आहो. बाजारात तर 15 रुपये पाव आहेत. खोटं वाटत असेल तर विचारून घ्या रमेश भाऊंना. हो जी बाजारामध्ये 15 रुपये पाव आहेत का? हो हो बरोबर आहे, 15 रुपये पाव आहेत. मग मी कुठं जास्त देत आहो. 10 रुपये पाव असतं देत आहो ना. आपल्यालाही समजते ना का करायचं आहे. गाववाड्यातलं काम. आता जुड्या बांधून बांधूनच आणल्या ना. हो हो मोजल्याच आहेत. पाव पावच्या जुड्याच आहेत. अर्धा किलो घ्याल तर 2 जुड्या. 1 किलो घ्याल तर 4 जुड्या. देऊ का 1 किलो देऊ? 1 किलो लागतील का बाबा आम्हाला? अरे देवदास मुंगण्याच्या शेंगा घे ना. हो हो का भाव म्हणत आहेत? वहिनी कसे दिले? 10 रुपये पाव. देऊन द्या मग मला अर्धा किलो देऊन द्या. नाही नाही. काऊन ललिता ताई? काऊन नाही म्हणता? विकायच्या नाही आहेत का शेंगा? नाही नाही शेंगा विकायच्या आहेत. पण आता याच्या घरच्या रजनीनं घेतलं ना. म्हणून म्हणत होती यांना की नाही नाही तुमच्या इथल्या रजनीनं घेतलं म्हणून. असं का? घेऊन झालं का? रजनीनं घेतलं? हो हो आताच ते दुर्गाच्या घरी होती ती रजनी. तर घेतला त्यांनी दोघींनी घेतला अर्धा किलो. असं ठीक आहे रमेश भाऊ घ्या शेंगा घ्या. हो हो घे घे कोणता मस्त शेंगा आहेत. 1 नंबर शेंगा आहेत घे. मुंगण्याच्या शेंगा ललिता तुझ्या घरच्या आहेत का? हो ना ताई घरच्याच आहेत. आत्ता तोडल्या आहेत ताज्या ताज्या आहेत. घ्या ना. हो बाबा मस्त तर दिसून राहिल्या ताज्या ताज्या. का भाव दिली तर मग? स्वस्त आहेत 10 रुपये पाव. असा 10 रुपये पाव स्वस्त झाला नाही? नाही तर का ताई पाव भरत भाजी होते. अर्धा किलो मध्ये भाजी होते. मग स्वस्त नाही तर का? हो हो दे दे अर्धा किलो दे मला पण. ना पाव पावच्या जुड्याच्या आहेत निवडून घ्या 2 जुड्या.